20 ते 24 पर्यंत समजा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस चालूच राहणार आहे. हो. भाग बदलत पडणारच आहे. कोणत्या कोणत्या हे भागात पडू शकतो साहेब? हे सगळीकडे मराठवाड्यात जरा जास्त राहणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. हो. पहिला पण भरपूर झाला साहेब मराठवाड्यामध्ये तर म्हणजे जालना. त्याच्यानंतर मग सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगा हो. 27, 28, 29 या दरम्यान राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. परत का? हो. हो साहेब, रात्री पण वातावरणात खूप मोठा बदलाव झालता, परंतु मराठवाडा साईड काही जास्त पाऊस म्हणजे काही इकडे उत्तरेकडील भागात काही जास्त झालं नाही. वातावरणात खूप मोठा वीज आवाज आहे अवकाशामध्ये रात्रीच्या वेळेला. आणि आमच्याकडे खूप झाला सगळीकडे. परभणीमध्ये तुमच्या साईडला. हा, आमच्यापासून जालन्यापर्यंत पाऊस पडलाय ना रात्री. हो हो राईट. हा, जालन्यापर्यंत पाऊस झाला साहेब. साहेब म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं होतं मागील अंदाज जवळपास 8-10 दिवसापूर्वी तुमचे व्हिडिओ पाहिले होते. तुम्ही सांगितलं ढगफुटी दृश्य पाऊस होणार, तर ढगफुटी तर अक्षरशः जालना जिल्ह्यात मेन सिटीमध्ये ढगफुटी झाली साहेब. तसं आणखीन एकदा 27, 28, 29 च्या दरम्यान होईल. परत ढगफुटी पाऊस. जरा पाऊस जरा जास्त होईल तिथं. हो. आज साहेब 20 सप्टेंबरची कंडिशन काय राहील साहेब थोडक्यात? आज पण दुपारपर्यंत ऊन राहील. पुन्हा रात्री त्याला पुन्हा पाऊस येईलच. हो हो. एकंदरीत पण सध्या थोडा भाग बदलत राहील. सर्व दूर नाही राहणार. वेगवेगळ्या भागात. हो सध्या समज. हो. शेतकऱ्यांचे तर खूपच जास्त नुकसान झाले साहेब. पूर्ण शेती पिकं पाण्याखाली गेले म्हणल्यावर काहीच राहिलं नाही. काही काही ठिकाणी नदीकाठच्या. आमच्या एक म्हणजे या साईडला म्हणजे ज्या ठिकाणून नद्या जातात ना साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर पुराच्या पाण्यामुळे ते कपाशी हाताशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं पूर्णतः तबाह होऊन गेलं. हो ना. मग आधी कल्पना दिलीच होती ना आपण. हो साहेब, तसं जर तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं होतं यावर्षी की पाऊस जास्त पडणार आधीच सांगितलं होतं ना आपण. हो साहेब, आणि तुम्ही सांगितलेले एक एक शब्द पूर्णतः अंदाज पूर्ण म्हणजे सुपरहिट ठरले साहेब. कारण की एवढा पाऊस मला तरी वाटतं मागील 2 वर्षाच्या काळात तर नसून झाला पूर्ण एकंदरीत. नव्हतं. आपलं राज्य सोडलं तर पंजाबमध्ये पण खूप पाऊस झाला साहेब. परत उत्तर प्रदेशमध्ये देखील झाला. तुम्ही सांगितलंच होतं. पाऊस सगळीकडे झालाय. तर हे जरा जास्त होईल पुन्हा आपल्या महाराष्ट्रात. 27चा पाऊस. तसं 26ला सुरुवात होईल नांदेडकडून. 26 समज. आणि तोपर्यंत साहेब भाग बदलत पडलं का समज 21-22? हा, दररोज भाग बदलत पडणारच पाऊस. प्रत्येक जिल्ह्यातनं संध्याकाळच्या दिवसभर ऊन पडून रात्री त्याला पाऊस येऊन जाईल. हो हो हो. तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता, जशी वेळ भेटेल समजा दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं तर ऊन भेटलं की लगेच तितकेच वळे उचलून तेवढी लावायची आपली. हो बरं. नंतर मग 1 तारखेच्या नंतर मग उघाड भेटणार आहे. 1 ऑक्टोबरला सूर्यदर्शन आहे चांगलं. समज ऑक्टोबर महिन्यात साहेब पावसाचे काय संकेत राहील पुढे? 1 ऑक्टोबरला सूर्यदर्शन होईल. मग 10, 11, 12, 13 ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येईल थोडा. परत समज. म्हणजे यावर्षी दसऱ्याच्या नंतर पाऊस असं मला काय हरकत नाही मग. हो. तेच म्हणलं आता, कारण की दसरा मला तरी वाटतं 8-10 दिवसाच्या पूर्वीच आता दसरा आहे. हो ना.